विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री ह्या टॉपिकमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सर स्वागत. पुढील भागाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी मोठ्या संख्येनं मुलं जॉईन होत आहेत. स्वागत आहे सगळ्यांचं. पण बाळांनो की तुम्हाला पहिली टेस्ट जी ऑफलाईनची द्यायची आहे आता ती पहिल्या दुसऱ्या धड्यावरती द्यायची आहे. आम्ही 21 जूनपासून हा तास काल अपलोडिंग करायला सुरुवात केली. त्यासाठी पहिल्यापासूनचे जे तास तुम्हाला बघायचे आहेत अगोदर, आणि त्यासाठी पहिले तास ऑब्झर्व करण्यासाठी, त्याची स्टडी करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा प्लीज, रिक्वेस्ट टू यू. आणि मग पहिल्यापासूनचा सगळा भाग बघा. कुठलाही धडा असा मध्ये बघाला की तुम्हाला तो नाही कळणार, तुम्हाला त्याचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे तो सलगता येण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. त्या समोरील आयकॉनला बेलला क्लिक करा. म्हणजे आपण एका प्रवाहात येऊ. पालक बंधू भगिनींचं अभिनंदन, स्वागत, त्यांचं धन्यवाद की त्यांनी ही मुलांना याची व्यवस्था करून देत आहेत. 6.1 काही सिद्धता आपण पुढं सॉल्व करतो आहे. 6.1 काही प्रूफ्स, काही ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीजवर आधारित काही भाग आपण पुढं नेतो आहे. जरासा नवीमध्ये जरासं न समजलेला भाग असल्यामुळे जरासं सखोलपणे आपण ते बघतो. जरासं काही घाई करण्याची गरज नाही आहे. 6.1 जे प्रूफ आहे आपलं, 6.1 क्वेश्चन नंबर या इथं आहोत बघा आपण. क्वेश्चन नंबर 6 प्रूव्ह दॅटचा जो प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 6 प्रूव्ह दॅट, सिद्ध करा, हा जो भाग आहे तो आपण पुढं नेतो आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्याला काही सिद्धता, काही प्रूफ्स आपण बघत गेलो. आता आपण ह्यातल्या 5व्या समचा विचार करूया. प्रूव्ह दॅट, सिद्ध करा की कॉट थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे कोसेक आणि सेकचा तो प्रॉडक्ट आहे. कोसेक थिटा इंटू सेक थिटा. इथं ॲडिशन आहे आणि ह्या बाजूला प्रॉडक्ट आहे. इकडं कॉट आणि टॅन आहे, इथं मात्र कोसेक आणि सेक आहे. ह्या सगळ्या आयडेंटिटीजना घेऊन जायचं आहे आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला आन्सर पण पोचायचं आहे. सोपं राहतं मला, का विशेष असत नाही, पण थोडासा बेसिक भाग आपल्याला माहिती असायला पाहिजे, तो लर्न करायला पाहिजे, त्याची माहिती आपल्याकडं विशेषतः असली पाहिजे. आपण LHS घेऊया. ही LHS मी घेतो आहे, पुढे नेऊया. LHS इज इक्वल टू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. याचं सिम्प्लिफिकेशन करत असताना बाळांनो माहिती आहे तुम्हाला, साईन आणि कॉस हाच ट्रिग्नोमेट्रीचा बेस आहे. बाकी सगळे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, बाकी त्याच्यापासून निर्माण झाले. कॉट थिटा हा टॅनच्या अपोजिट असतो, म्हणजे कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा भागिले बोला साईन थिटा. हे बेसिक प्रूफ आहे, हे माहिती असायला पाहिजे. हे 9th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण लर्न केलं आहे. 9च्या टॉपिकमध्ये तुम्ही बघू शकता. टॅन हा साईन आणि कॉसचा सरळ भागाकार आहे आणि त्याच्या व्यस्त केल्यानंतर हे तयार होतं. ह्याला अंकांच्या सारखं आपण बघूया. अंकांच्या सारखं म्हणजे समजतं का बघा तुम्हाला. समजा हे आपल्याला सॉल्व करायला सांगितलं, 3/5 अधिक 5/3. याचं सिम्प्लिफिकेशन आपण कसं करतो, 3 त्रिक 9, 5 5 25 आणि खाली 5 गुणिले 3 असं लिहितो, होय की नाही. तसंच ह्याचं पण आपण सिम्प्लिफिकेशन करूया. बोला कसं करूया सांगा. तिरकस गुणाकार करूया अंकांच्या सारखं प्रेमानं बघा. साईन कॉस कलर नाराजीनं बघू नका. कॉस गुणिले कॉस, कॉस वर्ग थिटा प्लस साईन गुणिले साईन, साईन वर्ग थिटा डिव्हायडेड बाय भागिले बोला काय होणार खाली. हे दोन्ही येणार, जसं की हे नंबर्स येतात तसं 3 गुणिले 5 तसं येणार आहे. साईन थिटा पण येणार आणि कॉस थिटा यांचा गुणाकार होणार. आता बाळांनो हे जे प्रूफ्स ज्या लर्निंग करतोय आपण, जे शिकतोय त्या बेसिक नित्य समानता ज्या ऑलवेज ट्रूज असणाऱ्या काही पहिलं प्रूफ होतं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ह्याचं दुसऱ्यांदा वाचन असं करू शकता, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इज ऑल्सो 1. म्हणजे वरची किंमत 1 आली, डिव्हायडेड बाय साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता पुन्हा बेसिक थोडंसं लर्निंग तुम्हाला माहिती असू द्या. ह्याला आपण हे असं आहे समजा XY आहे, तर हे असं असतं 1/x इंटू 1/y असं लिहिलं तरी काय फारसं बिघडणार नाही, बरोबर ना. तसं आपण ह्याचं मांडून घेऊया. बघा बरं ह्याला कसं लिहूया. आता ह्याला असं लिहितो बघा, 1/sin थिटा इंटू 1/cos थिटा. बघा 1/sin हा रेसिप्रोकल आहे, हा साईनचा व्यस्त आहे, तो म्हणजेच कोसेक थिटा, आणि 1/cos म्हणजे गुणिले म्हणा किंवा इंटू म्हणा किंवा डॉट लिहूया.
1 अपॉन कॉसचं नाव आहे सेक थिटा, 1 अपॉन साईन सेक, 1 अपॉन कॉस सेक, 1 अपॉन साईन कोसेक, 1 अपॉन कॉस सेक आणि 1 अपॉन टॅन इज कॉल्ड ॲज कॉट. साईन कॉस, साईनच्या कॉसच्या भागाकारातनं टॅन तयार होतो, त्या तिघांचे रेसिप्रोकल ह्याचे तयार होतात आणि ह्यालाच आपण RHS म्हणतो. सो LHS इज इक्वल टू, therefore that's proof is completed, LHS is must be equal to RHS. ओके बाळांनो, अशा रीतीने ही सुंदर आणि सोपी सिद्धता पूर्ण होते. परत आणखीन एकदा बघा, आपण LHS विचारत घेतोय. LHS कॉट थिटा प्लस टॅन थिटा. कॉट थिटा हा बेसिकली साईन थिटा आणि कॉस थिटाचा भागाकार आहे. कॉस थिटा अपॉन साईन थिटा आहे. टॅन थिटा हा साईन थिटा आणि कॉस थिटाचा भागाकार आहे. याचा तिरकस गुणाकार करूया. कॉस गुणिले कॉस, कॉस वर्ग, साईन गुणिले साईन, साईन वर्ग, दोघांचा गुणाकार खाली लिहिला. पण बाळांनो, ही बेसिक आयडेंटिटी आपण लर्न केली, त्यासाठी पाठीमागचा तास तुम्हाला बघायला पाहिजे. पाठीमागचा तास बघण्यासाठी तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळेच तास तुम्हाला यायला लागतील. प्रत्येक 2-4 दिवसानंतर आम्ही सगळ्या लिंक्स एका ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यावरती क्लिक करा, सगळेचे सगळे तास तुम्हाला पहिल्यापासून बघायला मिळतील. पहिल्यापासून टॉपिक लर्न करणं गरजेचं आहे. असं मध्येच शिकलं तर ते कळणार नाही बाळांनो. कॉस स्क्वेअर साईन स्क्वेअर 1 अपॉन साईन 1 अपॉन कॉस सेपरेट लिहिलं, जसं की असं. त्याच्यानंतर असं आपण लिहिलो आणि उत्तरापर्यंत पोहोचलो. बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. कॉट म्हणजे कॉस भागिले साईन, टॅन म्हणजे साईन भागिले कॉस, 1 अपॉन साईनचं नाव कोसेक आहे, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक आहे. हे बेसिकली माहिती असले तर हा भाग इंटरेस्टिंग आहे, असायलाच पाहिजे. गणिताच्या अप्पर स्टडी ह्या पूर्णपणे ट्रिग्नॉमेट्रीवर अवलंबून आहेत. सायन्समध्ये 11वी-12वी सायन्सला ट्रिग्नॉमेट्री अत्यंत आवश्यक आहे, डिग्री डिप्लोमाला आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर CAच्या गणितामध्ये सुद्धा, CA फाउंडेशनसाठी सुद्धा ट्रिग्नॉमेट्रीचा तुम्हाला जर कॉमर्स शाखेमध्ये शिकणार असाल तरीसुद्धा हा ट्रिग्नॉमेट्री जो मॅथ्सचा भाग आहे किंवा एंट्रन्स एक्झामिनेशन जे आहे त्याच्यासाठी ही ट्रिग्नॉमेट्री जास्त महत्त्वाची आहे. अशा रीतीनं हे प्रूफ आपण सहज कंप्लीट करू शकतो. ओके बाळांनो, सर्वांना धन्यवाद. पालक बंधू भगिनींचे विशेष आभार. सगळेजण शिकूया, सगळेजण प्रवासात राहूया, चांगल्या रीतीनं सहकार्य करत आहात, मित्रांना शेअर करत आहात, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. पण बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करू नका. तोच एक तुमचा आणि माझा एकमेकाशी पोहोचण्याचा कॉन्टॅक्ट आहे. बरीच मुलं व्हॉट्सअपवर जॉईन होत आहेत, माझ्या पर्सनल फोनवरती फोन करतायत, त्यांनी परत मला व्हॉट्सअपवरनं संदेश गणित वगैरे सोडून पाठवतात. त्या सर्व बंधू भगिनींचं आभार. पालक बंधू भगिनींनी मुलांच्याकडे लक्ष द्यावं. हे वर्ष असंच थोडंसं ऑफलाईन आणि ऑनलाईनला ॲडजस्ट करत करत आपल्याला पुढं जायचं आहे. पाठीमागच्या वर्षाचं काय झालं तुम्हाला माहिती आहे, पण आता मात्र विदाऊट लर्निंग आपण पुढच्या वर्गात जाणं हे नको पाहिजे, यासाठी हा सगळा आट्टापेटा आहे बाळांनो. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 6.1मधलं पुढचं तुमच्याजवळ टेक्स्टबुक असायला पाहिजे, वही पेन जरूर असायला पाहिजे. असं नाही गणित आपण शिकणार. मॅथमॅटिक्स इज अ गेम विच इज प्लेड बाय द पेन ऑन द पेपर. तो आनंदानं सुद्धा शिकता आला पाहिजे. ही 5व्याची प्रूफ्स होती. आता आपण 6व्याच्या प्रूफ्सकडे जाऊया. 6 क्वेश्चन कसं आहे बघा. 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. इथं तर मायनस आहे. आता मी हे जेव्हा प्रॉब्लेम्स लिहून घेऊन सॉल्व करायला सुरुवात करेन तेव्हा बघा काय होणार आहे. मी LHS विचारत घेतो आहे ही, आणि ह्या RHSला आपल्याला पोचायचं आहे. LHS इज इक्वल टू हे आहे, LHS इज इक्वल टू बोला काय आहे सांगा. 1 अपॉन बोला बोला नो 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा हे दिलेलं आहे. आता मी असं म्हणतो, ह्याचं सिम्युलेशन करताना काय करता येईल. फक्त मलाही पहिल्यांदा असं वाटलं ह्याच्या बेसिक किमती वापरूया आणि उत्तरातनं पूर्ण होऊया आपण. तरीपर्यंत बाळांनो, बेसिक किमती वापरल्या तर हे जी किंमत आहे 1 अपॉन कॉस साईन अपॉन कॉस तिरकस गुणाकार वगैरे करून उत्तरापर्यंत पोहोचू. पण मी असा विचार करतो आहे, तुम्ही शॉर्टकटचा असा विचार करायला जरासं शिका. गणित मला थोडक्यात वेळेत सोडवायचं आहे, थोडक्याच पायऱ्यामध्ये सोडवायचं आहे. ह्या LHSला तसं नाही केलं तर साईन कॉसमध्ये उत्तर येईल, पण साईन कॉसमध्ये त्यांना नको आहे. हे असंच उत्तर पाहिजे. सेक टॅनला डिस्टर्ब न करता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सेक आणि टॅनला डिस्टर्ब तर करायचं नाही.
मग आपल्याकडे असा एक मार्ग होता, छेदाची अनुबद्ध जोडी. ह्याची अनुबद्ध जोडी, छेदाची अनुबद्ध करणी 1/x-y ची अनुबद्ध करणी आहे x+y आणि x असं. तसं आपण इथं वापर करूया, जेणेकरून हे पाहिजे ह्याला डिस्टर्ब न करता प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून मी छेदाच्या अनुबद्ध जोडीनं वरती आणि खाली घेऊ शकतो. एखाद्या विशेष संख्येनं वरती आणि खाली आपण भागाकार गुणाकार केला तर त्या गुणोत्तरावरती नेमका परिणाम होत नाही. याचं नॉलेज तुम्हाला 9th स्टँडर्डपासून येत आहे. मी काय करतो आता, सेक थिटा प्लस टॅन थिटा जो पाहिजे आहे तो मी घेतला वरती आणि तोच भाग मी खाली घेतोय. सेक थिटा प्लस टॅन थिटा मी घेऊन सुद्धा न घेतल्यासारखं झालं, हा ब्रॅकेट निघून जातो. पण निघून जायला गडबड नको करायला, आपण ह्याचा यूज करून घेऊन आन्सर काढणं हे खरं स्किल आहे बाळा. हे आपल्याला स्किलमध्ये शिकायचं आहे. आता गुणाकारामध्ये ना हे 1/x × 1/y असेल तर हे 1/xy असतं उलटं. इथं हा गुणाकारामध्ये 1 न गुणलं तर हे सेक थिटा प्लस टॅन थिटा तसंच येणार. ओके बाळांनो. खाली मात्र a - b आणि a + b फॉर्म दिसतो बघा. दिस इज a - b आणि a + b. तुम्हाला माहिती आहे a + b आणि a - b चा जो प्रॉडक्ट असतो बाळांनो त्याचं उत्तर आहे a² - b². ओके. तसं ह्याचं उत्तर होणार a² म्हणजे काय होणार सांगा आता. a² मीन्स कुणाचा स्क्वेअर होणार सांगा बाळांनो. हां, सेक स्क्वेअर. सगळे फॉर्म्युले आहेत ना ते स्क्वेअर्समधले आहेत, म्हणून मी स्क्वेअर्सही आलं आणि आपलं कामही झालं. sec² थिटा मायनस tan² थिटा. ओके बाळांनो. आत्ता आपण थोडंसं काय करूया, बेसिक आयडेंटिटीकडे येऊया. 3 आयडेंटिटी होत्या. 1 + tan² एक आयडेंटिटी आठवते का बघा तुम्हाला. आता अशा रीतीने आपण आन्सरपर्यंत पोहोचलो आहे. आता कसं पोहोचलो बघा. बेसिक आयडेंटिटीजचा भाग जर यूज केला तर बेसिक आयडेंटिटी यूज करायला शिकायला पाहिजे. जसं हे आपल्याला बेसिक आयडेंटिटी होती तशी आणखीन एक आयडेंटिटी कशी तयार झाली बघा. कशी तयार झाली, ह्यालाच मी जर फक्त cos² भागलं असतं तर cos² / cos² 1 आलं असतं, 1 लिहितो. ह्याचं काय आलं असतं सांगा बरं, tan² आलं असतं. आणि ह्यालाच cos² भागलं तर त्याचं उत्तर होणार sec² थिटा. ही एक आयडेंटिटी होती. ही सेकंड आयडेंटिटी आपण लर्न केली. ह्याच्यावरनं ह्याचा वापर बघा कसा करायचा. दॅट इज 1 - 1 = sec² थिटा मायनस tan² थिटा. हे बघा 1 + tan² ला sec² म्हणायचं आहे, पण sec² - 1 ला 1 म्हणायचं आहे. sec² - tan² ला 1 म्हणायचं आहे. हे आलं बघा इथं. ह्याचा आन्सर येणार आहे 1. दॅट इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि त्याचा आन्सर आहे 1. सो दॅट्स इज इक्वल टू RHS. सो LHS इज इक्वल टू RHS. समजलं का बघा बाळा. परत आणखीन एकदा सोपी पद्धत आहे. बेसिक लर्निंग पाहिजे, बेसिक फॉर्म पळती पाहिजे. जरासं लर्न करा, जरासं टचमध्ये राहा. 9वीमध्ये पण हा भाग पुन्हा आपण सगळा व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे. 9वीचे पण लेक्चर्स अटेंड करा. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला 8वीचे 9वीचे 10वीचे सगळे लेक्चर्स बघा. तो टॉपिक्स लर्न करायला शिका, म्हणजे अधिक मजबूत किंवा अधिक गणित चांगलं व्हायला मदत होईल. परत आणखीन एकदा बघूया. हे होतं LHS. मी सेक थिटाची किंमत 1/cos लिहूया, tan sin cos लिहूया असं मला वाटत होतं, पण मी थांबलो. कारण हे जर मी हे पाहिजे, ह्याचं उत्तर आपल्याला सेक आणि टॅनमध्येच पाहिजे. सॉल्व्ह होईल पण पायऱ्या वाढतील. त्यामुळं तिरकस गुणाकार वगैरे करावं लागेल, ह्याचं सॉल्युशन करावं लागेल. त्याचं आणि दोघांना एका मध्यावर आणून थांबावं लागणार होतं की दोन्ही इक्वल असणार. मी असा विचार केला, हे सेक टॅनला डिस्टर्ब न करता मला प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करता येईल. त्यासाठी मला ह्या पेअरची मदत घेतली. अनुबद्ध जोडी, छेदाच्या वरती आणि खाली एकाच संख्येनं आपण गुणलो गुणोत्तराला तर फारसा फरक पडणार नाही. आता उदाहरण बघा की तुम्हाला हे गुणोत्तर 9th स्टँडर्डपासून आपलं पक्क कसं असायला पाहिजे. समजा तुमच्याकडे 3/5 दिले आणि वरती 7 घेतला आणि खाली 7 घेतलं तर हे 21 आणि 35 आलं तरी पुन्हा याचं लास्ट उत्तर हे इक्वलच असणार आहे. 7 × 21 7 + 35 7 7 गेले 3/5. एकाच विशिष्ट सेम संख्येनं आपण गुण किंवा भागू शकतो. त्याचा आधार घेतला, वरच्याचा गुणाकार हा चालेल, खालच्याचा गुणाकार बाळांनो a - b a + b चा आन्सर आहे a² - b². म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग करा वजा दुसऱ्या पदाचा वर्ग करा. मग आपल्याला पहिली आयडेंटिटी होती sin². ह्याला मी cos² ने भागलं 1 आलं, ह्याला cos² ने भागलं tan² आलं, ह्याला cos² ने भागलं की ते sec² येणार. 1 + tan² = sec². सेकंड आयडेंटिटी अशी लर्न करून ठेवा. म्हणजे त्याला कशांतर भागलं की ते उत्तर तयार होत असतं. ओके बाळांनो.
सो LHS = RHS आणि हे प्रॉब्लेम पूर्ण होईल. संपूर्ण गणित तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या आत्मीयतेनं पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. पण माझ्यासाठी तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे. ती अपेक्षा ही बाळांनो पूर्ण करणं तुम्ही गरजेचं आहे. ज्याने अद्यापही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करून घ्या. 8वी 9वी 10वीचे सर्व लेक्चर्स विथ ऑल प्रॉब्लेम सेट्स मी तुमच्यासमोर व्यक्त होणार आहे. तुम्हाला त्याची मदत होणार आहे. गणिताची मदत बाळांनो, गणित हा विषय वर्गात शिकलात तुम्ही, शाळेत ज्या तासाला शिकलात, ट्युशनला गेलात, तरी तो जास्तीत जास्त वेळ आपल्याला कानावरून जावं लागतो. जाऊ दे ना, चांगल्या गोष्टी कानावरून जाऊ देत ना, ज्या आपल्याला मजबूत करतील. गणित हा ऑल सायन्सचा पाया आहे. इट इज द फंडामेंटल स्टोन ऑफ ऑल सायन्सेस. त्यामुळे गणित लर्न करणं, गणितामध्ये राहणं, गणितामध्ये आवड निर्माण करणं ती पुढच्या शिक्षणाची नांदी आहे. पालक बंधू भगिनींनी आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी मोबाईलचा वापर मुलांना करायला जरूर द्यावा. पण यूट्यूबच्या माध्यमातून हे जे गणिताचाच नेमका ते अभ्यासामध्येच आहेत का बघणं हेही आपलं कर्तव्य आहे, ती जबाबदारी आता सध्या आहे. ते तुम्ही करत राहाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सर्वांना विनंती आहे, आमचं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोच एक दुवा आहे तुमचा आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचा. किंवा मी जे गेली 200 तास तुमच्यासमोर उभा आहे, याही पुढं अजून 200 तास घ्यायचे. सगळ्या शंका शेअर करायच्या आहेत, सगळ्या प्रकारचं गणित आपण शिकणार आहोत. असं हे 6 आयडेंटिटी होती. आता आपण जरासं 7मध्ये जाऊया. 7मध्ये थोडंसं असं आहे बघा, पुस्तकामध्ये जरासं ते चुकीचं गणित छापलं आहे. एरर इन मिस्टेक आहे थोडीशी, ती मिस्टेक तुम्हाला दुरुस्त करून घेऊन हे प्रॉब्लेम असं शिकायचं आहे. सेक्स स्क्वेअर असं काय तर छापलं आहे, ते सेक्स स्क्वेअर नाही आहे, 7 सम तुम्ही असं बदल करून घ्या. काही मुलांचे त्याच्यावर शंका येते, सर हे तुम्ही बदलून कसं घेतला. ते करेक्ट केलं आहे बघा, नवीन पुस्तकामध्ये झालं आहे. पण जुन्या पुस्तकामध्ये पहिलं सेक्स स्क्वेअर असं लिहिलं आहे, ते आहे sin⁴θ असं सम आहे, सेक नाही आहे. तुम्हाला मी सांगतोय हे गणित असं आहे, दुरुस्ती बुकमध्ये आलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते करून घ्या. इथं सेक्स स्क्वेअर काय तर छापलं आहे जुन्या पुस्तकामध्ये, ते नाही आहे, ते असं आहे बघा. हे प्रूफ तुम्हाला असं पूर्ण करायचं आहे. 1 - 2 cos² θ हे प्रूफ करायचं आहे. तसं हे 11वी 12वीमध्ये सुद्धा लागतं. हे आपल्याला करेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हीही ते करेक्शन पुस्तकमध्ये नसेल, इथं सेक आहे त्याच्याऐवजी साईन पाहिजे होतं अशी दुरुस्ती सूचित करण्यात आलेली आहे पुस्तकाच्या टेक्स्टबुकच्या करेक्शनमध्ये. तुम्ही ते तसं करून घेणार आहात. ओके बाळांनो, हे तरी आपल्याला पोचायचं आहे. आता LHS घेऊया. अवघड बिलकुल नाही, सोपंच आहे. पण तुम्ही त्या प्रवासात नाहीत याची चिंता आहे. तुम्ही सध्या गणिताच्या प्रवासापासून थोडंसं दूर गेला आहे, इव्हन अभ्यासापासूनच दूर गेला आहे. LHS घेऊया. इव्हन अभ्यासापासून थोडंसं दूर गेलेल्या मित्रांना अभ्यासाच्या प्रवासात आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. सर्वजण चांगल्या रीतीचं सहकार्य करत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. हा जो LHS इथं आहे तो आपण घेतोय sin⁴θ - cos⁴θ. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. मुळात साईन कॉस बेसिक किमती आहेत, फारसं काय करता येणार नाही. पण फारसं काय करता येत नाही अशा वेळेला बेसिक फॉर्मकडे जायचं असतं. आता बेसिक फॉर्म कोणता होता बघा. बेसिक फॉर्म काय होतं सांगतो तुम्हाला. याचे फॅक्टर्स बघा, याचे फॅक्टर्स काय, याचे फॅक्टर्स काय कसे पाडायचे, ह्याचं ऑब्झर्वेशन तुमचं असं पाहिजे. दॅट इज A² स्क्वेअर आहे बघा, -B² स्क्वेअर आहे बघा, आहे काय बघा. आता याचे 2 अवयव पडतील. हे सगळं हे असं होईल बघा, चांदणी वर्ग वजा चांद वर्ग. ह्याचे अवयव काय सांगा, चांदणी अधिक चांद आणि चांदणी वजा चांद, बरोबर ना. आता चांदणी म्हणजे A² आहे बघा आणि चांदोबा म्हणजे B² आहे. तो कन्सेप्ट आपण इथं वापरूया. म्हणजे स्क्वेअरमध्ये इथं जाता येईल आपल्याला, स्क्वेअरच्या फॉर्म्युलेकडे जाता येईल. लक्ष कुठं आहे बघा माझं, ते एकच प्रूफ आपल्याला, एक सिद्धता आपल्याला व्यवस्थितरित्या. sin²θ चा स्क्वेअर म्हणजे sin⁴θ, cos²θ चा स्क्वेअर cos²θ चा स्क्वेअर लिहितो बघा, cos² θ चा स्क्वेअर लिहितो.
आता स्क्वेअरच्या खाली चांदण्यांचा वर्ग वजा चांदोबाचा वर्ग चांदणी. आता चांदणी म्हणजे साइन स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा एका कंसामध्ये येणार. वरचे स्क्वेअर निघून जातात बघा एका कंसामध्ये. आणि दुसऱ्या कंसामध्ये बाळांनो काय येणार रे? दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार सांगा? इंटू अनदर ब्रॅकेट. आता मी इंग्रजी जास्त बोलावलं की मराठीची मुलं सोडून चालला. सर इंग्रजी ट्रिग्नोमेट्रीमध्ये मुळात इंग्लिश जास्त आहे. साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हां येस वी हॅव टू बघा. फक्त फोर्थ पॉवरला आपण रिड्यूस करून सेकंड पॉवरला आणलो. चौथ्या घाताचं रूपांतर दुसऱ्या घातामध्ये कसं केलं? एक्स वर्ग एक्सचा चौथा घात असेल आणि वायचा चौथा घात असेल तर तो एक्स वर्गच्या वर्गाचा वर्ग आहे हे वापरलं. आणि मग वर्गराशी असल्यामुळे आपल्याला अवयव पडले. एकदा अधिक घ्यायचं दोघांच्यामध्ये वर्गराशीचे अवयव ए अधिक बी ए वजा बी. हां ते वापरलं. आता ह्याची किंमत बाळगून तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. याची किंमत काय सांगा आता? याची ह्या ब्रॅकेटची किंमत 1. ह्याची किंमत 1 नाही किंवा -1 नाही. आपल्याला इथं जायचं आहे बघा. पुन्हा हाच फॉर्म जरासं उलटरित्या वापरूया. साइन स्क्वेअर म्हणजे काय? उत्तरात साईन नकोच आहे. मग साइन स्क्वेअरला कसं घालवता येईल? साइन स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर हा फॉर्म्युला असा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं वापरता येईल की नाही सांगा? पायथागोरस प्रमेय. पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णवर्ग. पायाचा वर्ग बरोबर कर्णवर्ग वजा उंचीचा वर्ग हा सुद्धा पायथागोरस प्रमेयच होईल. तसं हे फॉर्म सुद्धा आपल्याला हे 3 पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. वी यूज साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, कारण हे साईन नको आहे उत्तरामध्ये. हे मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहेच. हां लास्ट स्टेप 1 टाइम्स किती वेळा झाले बघा? वजा 2 वेळा झालं कॉस स्क्वेअर थिटा. दॅट इज RHS. हा भाग जो आहे बहुतेक दिसत नाही तुम्हाला ही पायरी इथंपर्यंत दिसते ना? हां हे बघा. हे मी परत एकदा सॉल्व करून दाखवतो. ह्याचे अवयव पडले हे दिसते ना? हां ह्याचे फॅक्टर्स पडले बाळांनो. ह्याचे कसे पडले बघा? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इंटू अनदर ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. पण ह्याची किंमत 1 आली बरोबर ना? ह्याची किंमत 1 आली. इथंपर्यंत दिसतं तुम्हाला इथंपर्यंत. हां ह्याची किंमत 1 आली इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहे तसं लिहिलं. त्यानंतर साइन स्क्वेअरची किंमत भरूया. साइन स्क्वेअरची किंमत 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा भरूया. आणि हा कॉस स्क्वेअर थिटा आहे तसा आहे. हे झाले बघा. हा एक 2 टाइम्स झाले. 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा. दॅट इज RHS. सॉरी थोडंसं खाली लिहिलेलं दिसत नाही आहे तुम्हाला होय ना? इथंपर्यंत दिसते. ओके, हा भाग जो आहे तो असा आपल्याला पूर्ण करता येईल. असे काही छोटे छोटे प्रूफ्स लर्न करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. परत आणखीन एकदा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तुम्हाला दिसेल असं. ह्याची किंमत आपल्याला RHS जायचं आहे. परत सर्व मित्रांना सांगतो आहे मी की गणित मैत्री चॅनलला वळून सबस्क्राईब करून घ्या. आमचा आनंद वाढवा. माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांचाही आनंद वाढेल. तुम्ही सबस्क्रायबर्सवरती आमचं अपयश अवलंबून आहे असं दिसतं एकंदरीत. सबस्क्रायबर्स किती आहेत असं विचारलं जातं. तुम्हाला कसं पर्सेंटेज किती आहेत असं विचारलं जातं. तसं मला विचारत असताना तुमचे चॅनलचे सबस्क्रायबर किती आहेत. म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे पुन्हा पुन्हा का कोणास ठाऊक माझे व्ह्यूज एवढे मोठे आहेत, माझे विद्यार्थी एवढे जॉईन आहेत हे कोणी विचारतच नाही. परत विनंती करतो आहे तुम्हाला की हे प्रॉब्लेम तुम्ही की परत एकदा बघूया. कारण खालची जागेत मला दिसत नाही तुम्हाला. इथंपर्यंत दिसतं. ओके हां साइन रेस टू 4चं काय लिहिलं सांगा बरं? दॅट इज साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर लिहिला. आणि ह्याला काय लिहिलं सांगा? कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर लिहिला. मध्ये मायनस साईन आहे. सूत्र कोणतं झालं? A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. A प्लस बी A मायनस बी. बट A हा साइन थिटा नाही आहे, साइन स्क्वेअर आहे. प्लस कॉस स्क्वेअर थिटा एका कंसात आलं. दुसऱ्या कंसामध्ये साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आलं. पण बाळांनो बेसिक आयडेंटिटीनुसार ह्याची किंमत 1 आहे. 1 आणि साइन स्क्वेअरची किंमत ही भरूया 1 मायनस कॉस स्क्वेअर. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि हा एक कॉस स्क्वेअर थिटा असं एकूण झालं 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. तुम्ही 11वी-12वीचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे शिकत असताना तुम्हाला डायरेक्ट ह्याचं इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह करत असताना धिस फॉर्मच्या ऐवजी हा फॉर्म यूज करायचा आहे. आणि तो 2 साइन स्क्वेअर मायनस 1 पण करता येणार नाही. वेगवेगळ्या आयडेंटिटीसाठी 11वी-12वीसाठी हे फार मजबूत असावं लागतं आणि तुम्ही हे करणार आहात. आपण सर्वजण
शिकणार आहात, करणार आहात. निश्चितपणे तुमच्याबरोबर हा सर्व गोष्टी शेअर करत करत आपण पुढे जाणार आहोत. तुम्हा सर्वांना परत एकदा सांगतो आहे, काही प्रूफ्स जरा पुढं बघूया. आजच्या तासिकेमध्ये एवढाच भाग आपण थांबूया इथं. पुन्हा एकदा विनंती करतो आहे, तुम्हाला कसं किती पर्सेंटेज पडले ह्याचा अनुभव आहे, तसं आनंद आहे, तसं मला माझे चॅनलचे सबस्क्राईब किती आहेत, माझ्या गणित मैत्रीला किती जण सबस्क्राईब करतात याच्यावर अवलंबून असल्यामुळं सर्व मित्रांना विनंती आहे की गणित मैत्री चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बाळांनो. ओके, पुन्हा लवकरच आपण पुढच्या तासिकेत भेटूया. सर्व अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील, सर्वच्या सर्व प्रॉब्लेम सेट सहित. ओके बाळांनो.